सध्या गंगापूरमध्ये होतो आणि आता निघलेलो आहे. बघू शकता आपली इकडं सायकल. लवकरात लवकर आता आपल्याला लासूरगाव दक्षिण देवी दर्शन घ्यायचं आहे आणि मुक्काम आपला तिथंच होणार आहे. विशाल भाऊ आपले यांनी आपली सोय केलेली होती थांबण्याची, तर त्यांचे मित्र. चला आता लवकरात लवकर निघूया फास्टमध्ये. जय महाराष्ट्र, हर हर महादेव. तर मी गंगापूरमधून आता लासूर स्टेशनला चाललो होतो दक्षिण देवी दर्शनासाठी. आपल्याला गंगापूरमध्ये आपले लहान लहान फॅन फॉलोअर्स भेटले, म्हणजे भरपूर दिवसापासून सगळेजण व्हिडिओ बघतात. कारण की सगळेजण आपल्याला नाही MH45 रायडर म्हणूनच सगळेजण ओळखताय, कारण की आपली सायकल सेम असल्यामुळे सगळेजण सेम हे करताय, ओळखताय. तर एवढं सांगतो भावांनो, असंच तुमचा सपोर्ट आणि प्रेम असंच राहून द्या माझ्यावर. हर हर महादेव, जय महाराष्ट्र, जय शिवराय. राजू काका भेटले होते मला, ते चालले होते गंगापूरला. आपले वजनापूरमध्ये ते कटिंगच्या दुकाने थांबलोय थंड घेण्यासाठी. थंड तर आपण पहिले बंद करून टाकलेले, कारण की सकाळपासून 10 ते 15 लिटर पाणीच झालं माझं. जास्त करून पाणी जास्त पिऊ राहिलो मी, कारण की डॉक्टरने सांगितले तसं ते करावं लागतं. अतिपणा जास्त केला तर माती व्हायला वेळ लागत नाही, कारण की थंड आता कसं नाराज कोणाला करावं नाही लागत. एक स्वभाव म्हणून एक घ्यावं लागतं गार थंड. आणि लवकरात लवकर आता निघणार आहे मी लासूर स्टेशन दक्षिण देवी या ठिकाणी दर्शन घेतो. आणि पत्रकार बाळू पत्रकार आहे पुण्यनगरी, तर 2 शब्द ते काय बोलतील. नाही, तुमच्या पुढील प्रवासासाठी आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा तुम्हाला. तुमचा प्रवास सुखकर हो. समाधान म्हणल्यानंतर आतापर्यंत आपले प्रभू रामाचं दर्शन सुद्धा आहे, जाऊन त्या सायकलीवर घेतलं. त्याच्यानंतर ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग सुद्धा त्याने सायकलवरतीच केले. असं खूप कष्टानं काम, भगवंताचं काम तो करतो. त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहे. गंगापूरमधून 9:40 निघलो होतो आणि आता 10 म्हणजे 11 वाजत आलेले आहे. मग मी चहा नाही घेतला, काहीच नाही, म्हणलं डायरेक्ट नाश्ता करू. तर आता मालुंजामध्ये थांबलेलो आहे नाश्ता करण्यासाठी. हॉटेल दत्त दिगंबर या ठिकाणी थांबलेलो आहे. कंटिन्यू म्हणजे इकडून आपल्या गावाकडे जायचा रस्ता कधी असला तर मी इथंच थांबत असतो चहा नाश्ता करण्यासाठी. तर चला आता नाश्ता करतो दर्शन घेण्यासाठी. आणि तसंही पॉवर बँक सोबतच ठेवावं लागते कॅमेरा, कारण की कधी पण बंद होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला कॅमेरा कंटिन्यू चार्जिंग करावा लागतो. तसं आता चार्जिंग होत असतो, पण पॉवर बँक एक म्हणजे ते सोबत ठेवलं ना तर कधी पण आपल्याला सपोर्ट म्हणून काम येतं. तर चला आता जाऊया मंदिर समोर. बघू शकता समोर मंदिर आहे, बघू शकता. दर्शनाला जातो पूर्णपणे इकडून. तर मध्ये कॉन्टॅक्ट झाला होता तसा, पण काय तर बघू कॉन्टॅक्ट. चला जाऊया लवकरात लवकर दर्शन घेतो पूर्णपणे. लवकरात लवकर जातो. बघू शकता मंदिर परिसर पूर्णपणे. वरती जातो आता. गुरुजींना तसा कॉल केला होता. आता बघू, मोबाईल आपल्या विकास भाऊकडे ठेवून दिला, कारण की मोबाईलची आपल्याला तशी गरज पडत नाही. बघू आता गुरुजी काय म्हणतात. बंद झालं, चालू आहे मंदिर. आपलं नशीब मंदिर चालू आहे आपल्यासाठी पूर्णपणे. जातो आता लवकरात लवकर पूर्णपणे. बघू शकता पूर्णपणे 13 जिल्हे, 5 राज्य आणि 1 देश. समोर पुढे डायरेक्ट. लासूर स्टेशनचे ब्लॉगर अजय मोरे या ठिकाणी आलेले, कारण की त्यांनी मला मेसेज फोन केला आणि माझा फोन काय माझ्याकडे नाही, माझ्याकडे फक्त आहे पॉवर बँक आणि कॅमेरा. आणि मंदिरात आलेलो आहे मी. तर अजय भाऊ, आपल्या चॅनलचं नाव काय असेल तुम्ही सांगून द्या, काय विषय नाही. आपल्या चॅनलचं नाव आहे अजय मोरे
तुम्ही जाऊन युट्यूबला बघा, खूप भारी. आणि आपल्या लासूर स्टेशनचे नंबर 1 ब्लॉगर तसं सांगायला गेलं तर नंबर 1 मध्ये तर तेच येतात. त्यानंतर सांगायला गेलं तर आपले मित्र कंपनी जसं की आकाश शेजवळ झाला, अजून भरपूर ब्लॉगर आहे आपल्या लासूर स्टेशनमध्ये, अजून SP क्रिएटर. तसं सांगायला गेलं तर आपले काय म्हणता याला कोणतं आत्ता काय नवीन काय चालू झालं ट्रेंड, तो सिनेमॅटिकचा ट्रेंड नवीन चालू झालेला आहे इंस्टाग्रामला जास्त करून. कारण की सध्या आता मार्केट जाम करणारे सिनेमॅटिक वालेचे आणि पाहिजेच, कारण की असेच आता क्रिएटर आपल्या महाराष्ट्रात भरपूर व्हायला पाहिजे, तेवढं सांगतो भावानं. आणि माझं तर काय, मी तर काय क्रिएटिंग बिल्डिंग काय ते एडिटिंगच्या मध्ये काय नादी लागत नाही. मी तर फक्त पूर्णपणे ब्लॉग करतो, यूट्यूब चॅनल आहे आपलं आणि इंस्टाग्रामला फक्त दिवसभरातून एकच व्हिडिओ टाकतो. तोपर्यंत नवीन असेल कोणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लवकरात लवकर जा आणि आपले 2000 सबस्क्राईब करून टाका. हर हर महादेव, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आपण साईमाऊली मोबाईल शॉपिंगमध्ये आलेलो होतो आणि भाऊ गंगापूरवरून आता किती 2 घंटे झाले तेव्हा ते गेले होते ना, आत्ता आले. कारण की ब्लॉग आता 5 मिनिटं झाले होते तेव्हा ब्लॉग मी बनवून आता चाललोच होतो. तेवढ्यात भाऊ आता काय बोलायचं असेल तर बोला. भाऊला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा समाधान भाऊला, आणि आमच्या दुकानला पण तुम्ही या साईमाऊली मोबाईल शॉप महावीर कलेक्शन समोर. धन्यवाद मित्रांनो, समाधान भाऊला मनापासून सपोर्ट करा. हर हर महादेव, जय महाराज. फायनली मी आता सध्या आपल्या दक्षिणी देवी मंदिर लासूर स्टेशन या ठिकाणी माझ्या पाठीमागं बघू शकता मी टेंट लावलेला आहे आणि तिथंच आपली सायकल लावलेली. कारण की पूर्णपणे आता थोडा आता लवकरात लवकर आराम पण करून घेतो. आराम तर नाही होणार माझी गोष्ट, पहिली गोष्ट कारण की मला आत्ता वरखेडचा ब्लॉग मी आज संध्याकाळीच आपला अपलोड केला आहे आणि आजचा ब्लॉग मी सांगू शकत नाही कधी येईल म्हणून. तर लवकरात लवकर आता आजचं तर 2 ते 3 दिवस लागतं, मला नाही सांगता येणार. कारण की मला मुंबईला पण लवकरात लवकर निघायचं आहे. तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल तर. जय महाराष्ट्र, हर हर महादेव. आणि पाठीमागं मंदिर बघू शकता देवीचं, आपलं टेंट पहिल्यांदीच. आणि दुसरी गोष्ट अशी, मी कुठं घरी कुठं थांबत नाही कोणाच्या, आणि लवकरात लवकर म्हणजे मला जिथं जागा भेटेल त्या ठिकाणी मी टेंट लावून घेत असतो. पाठीमागं तुम्हाला आपला टेंट दिसत असेल, हेच आपलं एक हे असतं भावानो. तर सध्या मी आता जातो, एडिटिंग करतो लवकरात लवकर. तुमची जेवण झाली की नाही मला कमेंट करून सांगा. माझं तर नाही झालंय, मी लवकरात लवकर आता जेवण करतो आणि एडिटिंगमध्ये लागून जातो. कारण की आता एखादा फॅन जर आला, फॅन फॉलोअर्स, तर मी टेंटमधून बाहेर पण येऊ शकतो. आता लवकरच मग इंस्टाग्रामला व्हिडिओ अपलोड करून देतो लवकरात लवकर. जय महाराष्ट्र, हर हर महादेव. गुड नाईट भावानो. तर सध्या मी आता जातो, एडिटिंग करतो लवकरात लवकर. तुमची जेवण झाली की नाही मला कमेंट करून सांगा. माझं तर नाही झालंय, मी लवकरात लवकर आता जेवण करतो आणि एडिटिंगमध्ये लागून जातो. कारण की आता एखादा फॅन जर आला, फॅन फॉलोअर्स, तर मी टेंटमधून बाहेर पण येऊ शकतो. आता लवकरच मग इंस्टाग्रामला व्हिडिओ अपलोड करून देतो लवकरात लवकर. जय महाराष्ट्र, हर हर महादेव.